शेवगाव शहरातील मोची गल्ली परिसरात बांधकाम कामगारांचे शासकीय फॉर्म भरण्याच्या नावाखाली कामगारांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे। फॉर्म भरण्यासाठी तब्बल 1500 रुपये घेतले जात असून ठेकेदारांचे बनावट सही शिक्के मारून अर्ज भरले जात असल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यासाठी 400 रुपये, अर्ज मंजूर करून देण्यासाठी 4500 रुपये तर नोंदणी रिन्यू करण्यासाठी 1000 रुपये अशी उघडपणे मागणी केली जात असल्याचे कामगारांनी सांगितले आहे। दहीब बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली ही उकळपट्टी सुरू असल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे। याबाबत फॉर्म भरणाऱ्यांकडे विचारणा केली असता आम्ही साहेबांना पैसे देतो त्यामुळे काम होते असे उत्तर देण्यात येत असल्याचे काही कामगारांनी सांगितले। त्यामुळे या प्रकरणामागे दलालांचे जाळे कार्यरत आहे का, तसेच बांधकाम कामगार कल्याण महामंडळातील काही अधिकारी यामध्ये सहभागी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून गरीब कामगारांची होत असलेली फसवणूक खंडवावी अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।